नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता समर आणि स्वानंदी दोघेही झोपलेले असताना समर आता मोठमोठ्याने घोरू लागतो आणि त्याचं घोरणं ऐकता क्षणी पटकन आता स्वानंदी डचकून उठते. स्वानंदी म्हणते की बापरे, एवढ्या मोठ्याने घोरतायत आणि मला कशी झोप लागणार. आता असा विचार करून स्वानंदी पटकन आता समरला हाक मारत म्हणते की ओ मिस्टर समर राजवाडे. आणि त्यानंतर आता स्वानंदी पटकन समोर येते आणि समरला हात लावू की नको असा विचार करत आता स्वानंदी म्हणते ओ राजवाडे उठा ना. समर काही उठायला तयारच नसतो. त्यानंतर इकडे आता स्वानंदी आता एक काडी घेऊन ती समरच्या नाकासमोर धरते आणि ती काडी समरच्या नाकाला टोचून पटकन आता स्वानंदी बेडवर झोपते. समर उठून बसतो आणि म्हणतो कोण आहे. समर इकडे तिकडे बघतो, स्वानंदी झोपलेली असते. पुन्हा आता समर झोपी जातो. इकडे आता आदिरा बेडरूममध्ये आता विचार करत आरशासमोर बसलेली असताना पाठीमागून रोहन येतो आणि पटकन आदिराला मिठी मारतो. आदिरा डचकते. रोहन बाजूला होतो. रोहन म्हणतो काय झालं. बरोबर आहे, माझ्या डार्लिंग बायकोला ना तिच्या मनात माझेच विचार येत असतील. उठून उभा राहत आदिरा म्हणते की नाही, माझ्या मनात ना आता सगळीकडे आईचेच विचार येतात. रोहन म्हणतो काय झालं ग आदिरा, आई पुन्हा तुला काही बोलली का. आदिरा म्हणते की अरे सततच आई मला बोलत असतात. रोहन आता आदिराला जवळ घेत म्हणतो की हे बघ आदिरा, काही माणसांना ना सवय असते अशी. आम्ही लहानपणापासून तिची सवय ओळखतो, त्यामुळे आम्हाला सवय झाली आणि मला खात्री आहे आदिरा तुलासुद्धा तिची सवय होईल. तेव्हा आता आदिरा म्हणते की सवय आणि खूप उशीर होतोय रोहन. आदिरा म्हणते की मला हे असं आता जमत नाही आहे रोहन. रोहन म्हणतो की आदिरा असं बोलू नको ग. आदिरा म्हणते की थांब मला बोलू दे. आदिरा म्हणते मी तुला सांगते ना, आईंना ना मी अगोदरच पासून आवडतच नसणार आहे. रोहन म्हणतो की असं काहीच नाही आहे ग आदिरा. आदिरा म्हणते की माझं काहीच आवडत नाही रे रोहन त्यांना. मी काही केलं तरी आवडत नाही आणि काही नाही केलं तरी त्यांना आवडत नाही. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सतत त्या माझ्या चुका काढत असतात आणि मला टोकत असतात रे रोहन. आदिरा म्हणते की हे बघ आम्ही आज शॉपिंगला गेलो होतो ना. रोहन म्हणतो बरोबर. तेव्हा आता घरी गेल्यानंतर अर्पिता ताईने स्वानंदी ताईला काहीतरी सांगितलं असणार. आदिरा म्हणते मी नंदूताईला काहीच बोलले नव्हते, मी त्यांना सांगत देखील असताना आई मलाच बोलल्या. आदिरा म्हणते काय सांगू आई, मला किती बोलल्यात. अरे माझ्या मनात सुद्धा नव्हतं असं काही. रोहन म्हणतो तू अगोदर शांत हो बरं आणि मी तुला एक सजेशन देतो. आदिरा तू आईची कोणतीच गोष्ट सिरियसली घेतच जाऊ नकोस. रोहन म्हणतो की आई जे बोलते ना ते तू फक्त ऐकून घे, त्यातील काहीच तू मनाला लावून घेऊ नकोस. आदिरा म्हणते की कसं मी ऐकून घेऊ, अरे मला याची सवय नाही आहे रोहन, मला ना खूप राग येतोय याचा. आदिरा म्हणते की मी कंट्रोलच करू शकत नाही, तरीसुद्धा आजकाल मी खूप कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते सगळ्या गोष्टी मी हँडल करते रे. तेव्हा आता रोहन म्हणतो मला सगळं दिसते आदिरा, पण तू त्याचा एवढा ट्रेस घेऊन जाऊ नकोस. आदिरा म्हणते की माझ्या घरी मी मॉमचं सुद्धा आजपर्यंत ऐकून घेतलं नाही मग इथे का ऐकून घेऊ मी. आणि आता मला माझंच वाईट वाटायला लागलं असल्याचे आदिरा बोलते आणि म्हणते की हे बघ मग माझं कंट्रोल सुटून जाईल आणि उगाच मी काहीतरी बोलून जाईल आणि उगाच मग त्यामुळे घरात भांडणं होतील असे आदिरा आता रोहनला सांगते. आणि मला ते नको असल्याचे आदिरा बोलताच आदिरा आता रोहनच्या खांद्यावर डोके ठेवते आणि म्हणते की मला तुझ्यासोबत एकदम छान आयुष्य जगायचंय. आदिरा म्हणते की मला इथे राहण्यात काही प्रॉब्लेम नाही रे रोहन, पण सतत मला काहीतरी त्या बोलतच असतात. आदिरा म्हणते तुला कळतंय ना रोहन. तर रोहन म्हणतो मला कळतंय. आदिरा हे बघ तुझी लाईफस्टाईल वेगळी आहे, माझी लाईफस्टाईल वेगळी आहे आणि त्यासाठी ॲडजस्टमेंट करायला तर वेळ लागेलच ना ग आदिरा. रोहन म्हणतो की तुझीसुद्धा लाईफस्टाईल ॲडजस्ट करायला मलाही वेळ लागेल, आईलाही वेळ लागेल, पण ट्रस्ट मी ती ॲडजस्टमेंट नक्की करेल. रोहन म्हणतो कळतंय तुमच्यात भांडणं होतात, पण हे बघ. रोहन म्हणतो आदिरा मी तुला कधी काही बोललोय का. आणि ते ऐकताच आता आदिरा खुश होते आणि पटकन रोहनला मिठी मारते. इकडे आता आजी आणि स्वानंदी दोघीही चहा पीत बसलेले असतात. तर तेवढ्याच स्वानंदीचा मोबाईल वाजतो. मोबाईल घेताच आता स्वानंदी म्हणते की आजी अहो मला केसरी टूरमधून कॉल येतोय. आजी म्हणते की अगं मग घे ना ग. आजीसुद्धा खुश होते आणि म्हणते की उचल की बघ काय म्हणतात ते. स्वानंदी आता आजीकडे बघते आणि तेवढ्यात आता स्वानंदी फोन उचलते तर केसरी टूरमधील रिसेप्शनिस्ट बोलू लागते. आणि रिसेप्शनिस्ट म्हणते की मॅम आमच्या कंपनीने तुम्हाला हायर करण्याचा डिसिजन घेतला आहे. ते ऐकता स्वानंदी खुश होते आणि म्हणते की थँक्यू. लवकरच तुम्हाला अपॉइंटमेंट लेटरही मिळेल. तुमचा ईमेल ID आमच्याकडे असल्याची ती बोलते आणि तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर तर येईलच, त्याबरोबर मेलही येईल. पुन्हा स्वानंदी तिचे आता आभार मानते
आणि कंपनी तुमच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक असल्याचे ती रिसेप्शनिस्ट बोलते. तेव्हा आता स्वानंदी फारच खुश होते. आता हसतच आनंदी म्हणते की आजी मला केसरी टूरमध्ये जॉब मिळाला आणि खूप छान कंपनी आहे ती. तेवढ्यात मल्लिका तिथे येते आणि आजी आता स्वानंदीचे अभिनंदन करता क्षणी मल्लिका म्हणते की अरे बापरे, कशाचं तिचं एवढं अभिनंदन करताय आई तुम्ही. आता स्वानंदी हसतच म्हणते काकू मला नवीन जॉब मिळाला. हसतच आता मल्लिका म्हणते की माझी चेष्टा करते ना स्वानंदी तू. स्वानंदी म्हणते नाही खरंच काकू मला फोन आला होता आणि मला नवीन जॉब मिळाला आहे. मल्लिका म्हणते की स्वानंदी तू नोकरी करणार आहेस का. स्वानंदी म्हणते हो मी आजींना विचारलं होतं. मल्लिका म्हणते की अगं तुला काही कळतंय का, तू आता कोण आहेस, समर राजवाड्याची बायको आहेस तू. नाही नाही हे असले जॉब तुला करायची काय गरज आहे. मल्लिका म्हणते की नोकरी बिक्री अजिबात तुला शक्य नसणार आहे, तेव्हा तू त्यांना नकार दे. स्वानंदी म्हणते की पण काकू त्यांनी मला आत्ता फोनवर ऑफर दिली. मल्लिका म्हणते त्यांचं काय घेऊन बसलीस ग तू, त्यांनी जरी तुला नोकरी ऑफर केली ना तू त्यांना नाही म्हणून सांग. मल्लिका म्हणते तू समर राजवाड्याची बायको आहे, तुला कळतंय का स्वानंदी काही, लवकर त्यांना सांगून टाक मला जमणार नाही म्हणून. आता आजी म्हणते की मल्लिका हे बघ तिने जर नोकरी करायचं ठरवलं तर तिला करू दे नोकरी. मल्लिका म्हणते काय आई मी तिच्या भल्याचाच विचार करते ना. मल्लिका म्हणते की आई लग्नामध्ये आपलेच नातेवाईक चर्चा करत होते ते सरपोतदार कसे आहेत म्हणून. तेव्हा आता मल्लिका म्हणते की सॉरी स्वानंदी. आजी म्हणते की हे बघ कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं हे आपण आपल्या पद्धतीने ठरवायचं असतं मल्लिका. मल्लिका म्हणते आई तिला का करायची नोकरी, तर आजी म्हणते तिला जर नोकरी करायची नसती तर त्याने तिचा विचार अगोदरच केला असता आणि बाहेर काम करण्याबद्दल माझी अजिबात तक्रार नाही. तू जरी मला नोकरी करण्याचा सल्ला दिला असता ना तरीसुद्धा मी तुला नाही म्हटले नसते, अशी आजी आता मल्लिकाला सांगते. आपण आपलं आयुष्य कसं जगायचं हे ठरवायचा अधिकार ज्याच्या त्याला असल्याचे आजी बोलते. आणि आजी म्हणते की जर स्वानंदीला पैसे कमावण्यासाठी नोकरी करायची असेल तर हे बरंच आहे आणि जर तिचं मन तिला म्हणत असेल नोकरी कर तर तिने नोकरी करावी असे आजी बोलताच स्वानंदी खुश होते आणि मल्लिकाचा चेहरा पडतो. स्वानंदी ही म्हणते काकू खरंच काम करताना मला आनंद होतो. आता बघा ना एवढी वर्षे मी नोकरीच करते. मल्लिका म्हणते आता आई म्हटल्या तर प्रश्नच मिटलाय, समरला काय वाटेल यासाठी मी बोलत होते. आता मल्लिका म्हणते कॉंग्रॅच्युलेशन्स बरं का स्वानंदी, मला सुद्धा आवडलं. आता मल्लिका आजीकडे बघत विचार करत म्हणते की आई मला आता चांगलंच कळतंय, एक तर तुम्ही हिला सून मानत नाही किंवा जरी मानत असला तरी ही इथे टिकणार नाही याची तुम्हाला खात्री आहे. मल्लिका म्हणते की पण आजी तुमचं हे वागणं माझ्याच पथ्यावर पडणार आहे. आणि मल्लिका विचार करते की स्वानंदी तू आता नोकरी करच. इकडे आता रोहनचे बाबा घरातून फाईल घेऊन निघतात आणि म्हणतात की रोहन अरे मी जरा बँकेत जाऊन येतो. पटकन आता देवबाप्पाच्या पाया पडतात आणि आता स्वानंदीचे बाबा निघता क्षणी दरवाजात सुस्मिता आणि मंदाकिनी आडवी होतात. मंदाकिनी म्हणते हे बघा कुठं चाललात तुम्ही, अजिबात जायचं नाही, काही जरी झालं तरी मी तुम्हाला एफडी मोडून देणार नाही. तेवढ्यात आता रोहन आणि आदिराही तिथे येतात. मंदाकिनी म्हणते की रोहन यारे यांना जरा समजावून सांग, एफडी मोडायला निघालीत. बोट करत आता स्वानंदीचे बाबा म्हणतात मंदा हे बघ या पैशाशी तुझा काहीच संबंध नाहीये. स्वानंदीचे बाबा म्हणतात की असं तुला काय कमी पडलं होतं ग जेणेकरून तू राजवाड्यांच्या दागिन्यांचा आणि पैशाचा मोह धरला. मंदाकिनी म्हणते की आता मला आयुष्यभर तुम्ही तेच ऐकवणार आहात ना, ऐकवा. मंदाकिनी म्हणते की तुम्ही वाटेल ते करा पण मी तुम्हाला एफडी मोडू देणार नाही. स्वानंदीचे बाबा म्हणतात हे बघ मी तुला पुन्हा पुन्हा तेच सांगतोय की माझ्या मार्गातून बाजूला हो, मी काही आता थांबणार नाही. आणि मंदाकिनी म्हणते जर तुम्ही एफडी मोडली तर या फटक्यातून आपण कधीच सावरू शकणार नाही. बोट करत हात करत आता मंदाकिनीकडे बघत रोहनचे बाबा म्हणतात हे सगळे तुझे उपकार आहेत मंदाकिनी, म्हणून मला हे सगळं करावं लागतंय. स्वानंदीचे बाबा म्हणतात लग्नसुद्धा लावून दिलं खर्चाने त्यांनी आपला मानसुद्धा वाढवला तो त्यांनीच, पैसासुद्धा खर्च केला तो त्यांनीच, आणि आपण काय केलं हे आठव असे आता रोहनचे बाबा आता मंदाकिनीला बोलतात. रोहनचे बाबा म्हणतात त्यांनी दिलेले दागिने आपण गहाण ठेवले. रोहनचे बाबा म्हणतात की आपण तेव्हा त्यांचे देणं लागतोय आणि कुणाचंही देणं मी ठेवत नाही मंदा. आणि लगेच आता स्वानंदीचे बाबा म्हणतात हे बघ मी तुला शेवटचं सांगतो मंदा, तू बाजूला हो नाही तर माझं मेलेलं तोंड बघशील तू. ते ऐकताच रोहन सुस्मिताला धक्का बसतो आणि मंदाकिनीकडे बघत आता रोहनचे बाबा तिथून बाहेर निघून जातात. तर मंदाकिनी म्हणते बघितलं का रोहन. रोहन म्हणतो मला ऑफिसला जायला उशीर होतो, चल आदिरा, आणि रोहन तिथून निघून जातो. मंदाकिनी आता रडू लागते. आता आदिरा म्हणते की हे बघा आई तुम्ही जरा विचार करा ना, ते जे करतायत ना ते एका पद्धतीने बरोबरच आहे. हे बघा पिंट्या दादाला पैसे लागतात म्हणून नाही म्हणत मी, पण त्यांनासुद्धा खूप ऑफवर्ड वाटत असेल. आणि आदिरा म्हणते की आई ते जे करतात ते एका अर्थाने बरोबरच आहे आणि आदिरा तिथून निघून जाते.
इकडे आता समर ऑफिसला जाण्यासाठी सकाळी त्याची आवरत असताना पटकन आता दरवाजा उघडून स्वानंदी तिथे येते आणि पटकन आता स्वानंदी तिथे येताच आता समरला हाक मारते. समर डचकतो आणि म्हणतो की हे काय चोरासारखे का असे आतमध्ये आलात आणि नॉक करून येत नाही आहे का. तेव्हा आता स्वानंदी म्हणते सॉरी. तर आता समर म्हणतो की बोला काय काम आहे. स्वानंदी समरकडे बघते तर समरने आता शर्टच्या गुंड्या वर खाली लावलेल्या असतात. स्वानंदी म्हणते की अहो तुमचं चुकलंय. तेव्हा आता समर म्हणतो काय चुकलं. समर पुढे येतो आणि त्याच्या शर्टकडे बघतो आणि त्याने गुंड्या वर खाली लावलेल्या असतात. समर म्हणतो की हे सगळं तुमच्यामुळे झालं. स्वानंदी म्हणते लहान मुलांनासुद्धा बटणं नीट लावता येतात. आता समर म्हणतो शर्ट माझा बटणं माझी, ती बटणं कशी लावायची ते मी ठरवीन. समर म्हणतो काही गडबडीने तुम्ही आतमध्ये आलात मग होतात माणसाकडून चुका. झालं माझ्याकडून चुका, झालं वरचं बटन खाली खालचं बटन वर, त्यात काय एवढं. समर म्हणतो एवढी कसली घाई असते हो तुम्हाला. समर म्हणतो तुम्ही घाईघाईत आतमध्ये आलात ना मग दुसऱ्याला प्रॉब्लेम होतो. स्वानंदी म्हणते बरं मग पटकन बोलू का. समर म्हणतो शांतपणे बोला मी रिकामाच आहे. तेव्हा आता स्वानंदी म्हणते मला लवकरच ऑफिस जॉईन करायचं आहे. समर म्हणतो काय. स्वानंदी म्हणते की तुम्हाला मी म्हटले होते ना मला एका जॉबसाठी कॉल आला होता, तिथे मी इंटरव्ह्यू दिला आहे आणि आता माझं तिथं सिलेक्शन झालं आहे. स्वानंदी म्हणते की आणि मला ती नोकरीही मिळाली. आता ही माझ्यासाठी खूप मोठी संधी असेल. आता समर ते ऐकून स्वानंदीकडे येतो. हात जोडतच आता समर म्हणतो अभिनंदन, आता निघू का मी. आणि समर जाऊ लागता स्वानंदी म्हणते मिस्टर राजवाडे. पुन्हा समर थबकतो आणि म्हणतो काय आहे, एकाच वेळेस तुम्हाला सगळं विचारता नाही येत का हो. स्वानंदी म्हणते मी नोकरी केली तर चालेल ना. तर हे बघा समर म्हणतो की स्वानंदी मॅडम तुम्ही नोकरी करायची की नाही हे तुमचा प्रश्न आहे, ते तुम्हीच ठरवा. त्यासाठी माझं मत घेण्याची काही गरज नाही. स्वानंदी म्हणते त्याचं काय आहे ना, माझ्या घरात मी हे असं सगळ्यांना सांगत असते मी माझं करेन, हे असं मी काही सांगत नाही. आणि तेवढ्यात आता समर म्हणतो की मेन म्हणजे हे घर तुमचं नाही, ही फॅमिली ही तुमची नाही आणि त्यामुळे जर तुम्ही काही जरी केलं त्याच्यावरून तुम्हाला म्हणजे बाकीच्या या घरातील लोकांना काहीच प्रॉब्लेम असणार नाही. तुम्ही नोकरी करा किंवा करू नका आणि जरी काही प्रॉब्लेम असला त्याने तुम्हालासुद्धा काहीच फरक पडणार नाही. समर म्हणतो फक्त एकच करा, माझ्या बहिणीला काही त्रास होणार नाही याची काळजी घ्या आणि ती जोपर्यंत सुखात आहे तोपर्यंत आपल्यामध्ये असाच व्यवहार चालू राहणार, असे आता समर स्वानंदीला बोलतो. स्वानंदी म्हणते काय व्यवहार लावलाय. स्वानंदी म्हणते की लग्न म्हणजे व्यवहार नसतो. तर समर म्हणतो की आपल्यात व्यवहारच आहे. स्वानंदी म्हणते व्यवहार नाही तडजोड आहे. समर म्हणतो तुम्ही काहीही म्हणावं. समर म्हणतो की ऑफिसमध्ये जर अगोदर डील करते वेळेस मी विचार करतो यातून आपल्याला फायदा होणार आहे की तोटा. जर फायदा होणार असेल तरच मी डील करतो आणि या डीलचा फायदा जर आधीराच्या मनासारखं घडणार असेल तर नक्की होईल. आणि बिझनेसमध्ये कधी भावना आणायच्या नसतात, हे बिझनेसचं पहिलं तत्त्व असतं. स्वानंदी म्हणते की बिझनेसमध्ये पण लोकांना असेच फडाफडा बोलत असता का. समर म्हणतो हे बघा मी फक्त समोरच्या माणसाला खऱ्याची जाणीव करून देतो. आता समर म्हणतो मला खोटं कधी आवडत नाही. स्वानंदी म्हणते की खोटं कशाला, खरंच बोलायचं ना. स्वानंदी म्हणते की माणसं खरं आणि चांगलंही बोलू शकतात ना. समर म्हणतो बरोबर आहे पण आजकाल माणसं खोटंसुद्धा बोलू शकतात. समर म्हणतो थोडक्यात काय तुम्ही कुत्रा पाळा मांजर पाळा पण स्वतःच्या मनात मात्र कुठलं खोटं पाळू नका. तर ते ऐकता स्वानंदी समरकडे बघते. त्यानंतर आता इकडे आदिरा ही मलिकाला फोन करते आणि सांगते की रोहनचे बाबा आत्ताच FD मोडायला गेले, तेव्हा आता लवकरच ते पिंट्या दादाचे पैसे परत करतील. ते ऐकताच आता मलिकाला धक्का बसतो आणि त्यानंतर इकडे पटकन आता मलिका ही अर्पिताला म्हणते की अर्पिता जर त्या रोहनच्या बाबांनी पिंट्याला पैसे परत केले तर माझा सगळा प्लान फिसकटेल. काहीही करून त्यांना थांबवायला हवं. पटकन मलिका आता अंशुमनला फोन लावते आणि म्हणते की काही जरी झालं तरी रोहनचे बाबा पैसे घेऊन घरी आले नाही पाहिजे. अंशुमन आता पटकन गुंड पाठवतो आणि जात असलेल्या आता रोहनच्या बाबाला गुंड घेरतात आणि एक गुंड आता रोहनच्या बाबाला जोराने डोक्यामध्ये स्टिक मारतो. तर लगेच आता रोहनच्या बाबाचे डोके फुटते आणि ते खाली पडतात. तर ते गुंड आता रोहनच्या बाबाकडून पैसे घेतात आणि तेथून पळ काढतात. आणि आता मल्लिकाने मोठा प्लान रचून स्वानंदीच्या बाबांवरती हल्ला केलेला असतो. आता स्वानंदीच्या बाबांवर मल्लिकाने हल्ला करून पैसे घेतल्याचे सत्य आता कसे समोर येणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.